राम मंडळी, आजचा व्हिडिओ एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांना फ्लॅट फूटची डिफॉर्मिटी आहे किंवा फ्लॅट फूटमुळे ज्यांना लोअर बॅकमध्ये पण पेन आहे किंवा फक्त तुमच्या लोअर बॅकमध्ये पेन आहे, लोअर बॅकमध्ये तुम्हाला मणक्यांमध्ये अंतर पडलंय, गॅप पडलाय, तर अशा लोकांसाठी ह्या एक्सरसाइजेस आहेत. बऱ्याच प्रकारच्या एक्सरसाइजेस याच्यामध्ये आहेत आपण करणारे, ज्यांची 20-20 आवर्तनं तुम्हाला रोज करायची. तर माझ्यासोबत शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये राहा. सगळ्या एक्सरसाइजेस रोज करा आणि मला नक्की कळवा तुम्हाला फरक वाटतोय की नाही. तर चला आता आपण लगेचच सुरुवात करूया या एक्सरसाइजेसना. सुरुवातीचे जे एक्सरसाइजेस आहेत ते पाठीवर झोपूनचे प्रकार आहेत. त्यासाठी तुम्हाला एक छान मॅट लागणार आहे. मॅटवरती तुम्ही शवासनात जायचंय. डोक्याला जर तुम्ही क्लिप किंवा रबर लावलेला असेल तर क्लिप आणि रबर काढून ठेवा, केस मोकळे ठेवा, जेणेकरून मानेवर ताण येणार नाही. तर आपण आता जातोय शवासनात. पाठीवर झोपायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. दोन्ही हात बाजूला सैल सोडून द्यायचे. आधी शवासनातून सगळं शरीर पहिले सैल करून घेतोय. मग दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही पाय जुळवले की एक पाय फोल्ड करायचा आहे. उजवा पाय मी फोल्ड केलाय आणि आता डावा पाय आपल्याला श्वास घेत वर घ्यायचा आहे. हा जो पाय आहे हा गुडघ्याच्या लेवलच्या वर जाऊ द्यायचा नाहीये. दोन्ही गुडघे बरोबर समांतर आहेत, एका रेषेत राहतील असं बघायचंय. श्वास घेत वर आणि सोडत खाली. असं आपण 20 वेळा करणार आहे. तुम्हाला जर 20 वेळा जास्त वाटत असेल तर तुम्ही 10 वेळा झालं की थांबू शकता आणि मग परत 10 वेळा करू शकता. 4 5 6 7 8 9 10. थांबायचं, जरा वेळ रिलॅक्स करून घ्यायचंय आणि मग अजून 10 वेळा करतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश पाय खाली घ्या. मग आता दुसऱ्या पायाने करणार आहे. डावा पाय फोल्ड करा. उजवा पाय श्वास घेत वर सोडत खाली, घेत वर सोडत खाली. 10 वेळा करा. 3 4 5 6 7 8 9 10 आणि थांबा. जरा वेळ थांबा. 10 सेकंद रेस्ट घ्या आणि अजून 10 वेळा करतोय. दोन्ही पायांनी 20-20 वेळा करतोय. दोन्ही पाय मिळून 40 वेळा होत आहे. आणि पाय एवढा खूप वर नाही न्यायचा, लक्षात घ्या. पाय बरोबर इथपर्यंतच यायला हवा. अजून 10 वेळा करतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश पाय खाली घ्या. दोन्ही पाय सरळ करा. कमर थोडी सैल करून घ्या. 10 सेकंद रेस्ट घ्या. मग पुढचा प्रकार, पुढचं आसन करणारे त्यासाठी तयार. याला अर्धचक्रासन असंही म्हणतात. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर असणारे. दोन्ही पायांवर सारखं वजन घ्यायचे. दोन्ही हात शरीरालगत घ्यायचे. श्वास घेत कमर वर घ्यायची आणि 5 सेकंद होल्ड. 1 2 3 4 5. रिलॅक्स. हळूच खाली टेकवा. असं एकदा झालंय. अजून आपल्याला 4 वेळा करायचं. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5.
1 2 3 4 5. 5 वेळा झालं की दोन्ही पाय सरळ करा, हात सैल करून घ्या, तांदूळ, रेस्ट करा, रिलॅक्स करा. मग पुढचा प्रकार करतोय. उजवा पाय फोल्ड करून ठेवा, डावा पाय पुन्हा गुडघ्याच्या लेवलला घ्या आणि आता पंजा पुढे आणि मागे करणार आहे. 1 2 3 4 5 आणि रिलॅक्स. पाय खाली घ्या, तांदूळ करा, पुन्हा पाय वर घ्या. 1 2 3 4 5. सावकाश पाय खाली घ्या. परत एकदा करणार आहे. पाय वर, श्वास घेत वर. 1 2 3 4 5 आणि रिलॅक्स. पाय खाली घ्या. मग डावा पाय फोल्ड करा, उजवा पाय सरळ. उजव्या पायाने आता करतोय. उजवा पाय वरती घ्या. 1 2 3 4 5. हळूच पाय खाली घ्या, तांदूळ, रिलॅक्स करून घ्या. मग पाय वर घेतोय. 1 2 3 4 5 आणि सावकाश पाय खाली. परत एकदा करणार आहे. पुन्हा पाय वर घ्या. 1 2 3 4 5 आणि हळूच पाय खाली घ्या, तांदूळ. दोन्ही पाय सैल सोडा. भरपूर श्वास घ्या आणि सोडा. सोडत शरीर सैल होताना अनुभवा. दोन्ही पाय लूज करा. आता पुढचा जो प्रकार आहे तो स्ट्रेचिंगचा प्रकार आहे. त्यासाठी तुम्हाला ओढणी लागणार आहे. ओढणी किंवा तुमच्याकडे थेरा बँड असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे अशी दोरी आहे, तर मी ही दोरी घेते आहे. ही दोरी अशी एका पायात अडकवून घ्यायची आणि हा प्रकार आपल्याला पाठीवर झोपूनच करायचा आहे. दोन्ही पाय सरळ आहेत. ओढणी डाव्या पायामध्ये अडकवून घेतली आहे आणि पाय जास्तीत जास्त आपल्याकडे खेचून घ्यायचा आहे. तळवा चवडा जास्तीत जास्त आपल्याकडे खेचतोय आणि थांबणार आहे 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ऍक्च्युली 20 सेकंद आपल्याला थांबायचं आहे. तर 20 सेकंद आपण 20 काउंट घेऊया. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मग पाय सैल करा. थोडा सैल करून घ्या. मग परत करायचंय. अजून 2 वेळा आपण 20-20 सेकंद होल्ड करणार. पाय खेचून घ्या आणि होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. पाय सैल करा, लूज करा आणि परत एकदा करणार आहे. पुन्हा चवडा आपल्याकडे ओढणीच्या मदतीने ओढून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि पाय लूज करा, सैल करा. आता पाय चेंज करतोय. दुसऱ्या पायात आता ओढणी अडकवून घ्यायची आणि ओढणी अडकवताना बघा पोझिशन बरोबर अशी असली पाहिजे. बोटांच्या खाली, खूप तळव्याच्या मध्यभागी नाही, बोटांच्या खाली थोडीशी वरती अडकवलेली आहे आणि चवडा आपण आपल्या शरीराकडे खेचतोय, जेणेकरून आपल्या पायाचे मागचे सगळे मसल्स आपल्या ताणले जाणार आहेत, खेचले जाणार आहेत. चवडा खेचतोय आणि 20 सेकंद होल्ड. 1 2 3
4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. पाय लूज करा, सैल करा. परत अजून 2 वेळा करणार आहे. पुन्हा ताणून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. पाय लूज करा आणि परत एकदा शेवटचं करतोय आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. पाय लूज करा, सैल करा. ओढणी साईडला ठेवून द्या. शवासन. दोन्ही पायांकडे लक्ष द्या. ताण दूर करतोय, ताण दूर होतोय का बघा. चेक करा. श्वसन संथ, मन शांत. रेस्ट करा. ताण दूर होतोय, शरीर सैल. मग पुढचा प्रकार करणारे त्यासाठी तयार. हळूच उठायचं. एका कानीवर उठतोय. सावकाश उठा. आणि आता पुढचा जो प्रकार आहे आपण तो वॉल सपोर्टने करणार आहे. भिंतीचा सपोर्ट घेणार आहे आणि उभं राहणार आहोत. उभं राहायचंय. एका हाताने वॉलचा सपोर्ट घेतोय, दुसऱ्या हाताने पायाला असं फोल्ड करून ठेवायचंय आणि थांबणार आहे. 10 सेकंद होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. पाय चेंज. दुसऱ्या बाजूने करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. असं आपल्याला 4 वेळा करायचंय. एकदा झालंय, अजून आपल्याला 3 वेळा करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय चेंज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून एकदा. आता शेवटचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय चेंज. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. पाय खाली घ्या. ताण दूर करून घ्या. पुढचा प्रकार करणार आहे त्यासाठी तयार. पुन्हा भिंतीचा सपोर्ट आपल्याला घ्यायचा आहे. श्वास घेत टाचा वर सोडत खाली टेकवा. 20 वेळा करतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि थांबायचं. आता पुढचा जो प्रकार आहे चवडा आपल्याला असा भिंतीला दाबायचा आहे
भिंतीवर जेवढा तुम्हाला चवडा दाबता येईल तेवढा दाबायचा आहे आणि थांबायचं आहे. 10 सेकंद होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग पाय चेंज, दुसरा पाय घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. असं आपल्याला 4 वेळा करायचं आहे. एकदा झाले, अजून 3 वेळा करतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय चेंज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय चेंज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय चेंज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय चेंज. शेवटचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय चेंज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. थांबायचंय. अशा प्रकारच्या या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही रोज करायच्या आहे. जितक्या वेळा सांगितलंय रोज तितक्या वेळा करायचं आहे. आणि आता शेवटचा एक प्रकार बाकी आहे, जो आहे पवनमुक्तासन. हा सुद्धा लोअर बॅक पेन मध्ये खूप लाभकारक आहे. ज्यांना फक्त लोअर बॅक पेन आहे त्यांनी रोज हे 20-20 वेळा करायचंय. एकपाद आणि द्विपाद असं दोन्ही आपण प्रकार करणार आहे. त्यासाठी तयार. पुन्हा आपण जातोय शवासनात. एका कानीवर पाठीवर जातोय. रबर क्लचर लावलेला असेल, टोचत असेल तर काढून घ्या. मान मोकळी आणि सैल करून घ्या. मान मोकळी असणं जास्त महत्वाचं आहे. चला मग करूया आपण एकपाद पवनमुक्तासन. आधी एका पायाने राईट लेगने सुरुवात करतोय, उजव्या पायाने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 20 वेळा करतोय. 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. आता दोन्ही पायांनी करणार आहे 20 वेळा द्विपाद पवनमुक्तासन. दोन्ही पाय घ्यायचे सोबत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा करून झालं की तुम्हाला गरज असेल तर तुम्ही थोडा वेळ रेस्ट घेऊ शकता. जर नसेल तर तुम्ही कंटिन्यू 20 वेळा करायचा आहे. 11
14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. 20 वेळा करून थांबायचं. आणि सगळ्या एक्सरसाइजेस करून झाल्या की जरा वेळ शवासनात थांबणारे, रेस्ट करणारे मसल्स, जॉइंट्स लूज करून घेतोय. डोक्यापासून पायापर्यंत तांदूळ, श्वसन संथ, मन शांत. रेस्ट करा. सावधान, सावकाश हालचाली करत एका कानीवर होत उठा. उठून बसा. थांबूया. रोजच्या रोज या एक्सरसाइजेस करा आणि तुम्हाला कसं वाटतंय, किती फरक जाणवतोय हे नक्की मला कळवा. आज इथे थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन सेशन मध्ये. तोपर्यंत